तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण आलो होतो सातारा येथील शोरूमला, टाटा मोटर्सला. आपण आपली गाडी घेतलेली आहे. आपण तिथून गाडी घेऊन डायरेक्ट गाडीत आपल्या 10% अवघी चार्जिंग होती मित्रांनो. त्यामुळे चार्जिंग केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. गाडी तर चार्जिंग केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे गाडी चार्जिंग करायसाठी आपण आलेलो आहोत चार्जिंग स्टेशनला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सातारा मधील निर्मल हॉल असणार आहे. सगळ्यात मोठा हॉल. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं बघायला भेटणार आहेत. आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच या इथे चार्जिंग स्टेशन असणार आहे. या इथे तुम्ही बघू शकता टाटा नेक्सॉन आणि टाटा टियागो अशा दोन गाड्या वन टाइम चार्जिंग होतात मित्रांनो. क्वालिटीचा चार्जर असणार आहे. तुमची 10 ते 20 मिनिटात चांगल्या प्रकारची चार्जिंग होणार आहे मित्रांनो. त्या साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा पार्किंग साठी सगळी व्यवस्था कशी असणार आहे. या इकडे प्रीती हॉटेल आहे. इथे परत ना काय निर्मल टॉवर असणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे दोन्हीही चार्जर पॉवरचेच असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही 60 किलोवॅट CC S2 आणि इफिल इलेक्ट्रिक. म्हणजे इफिल इलेक्ट्रिक हा ऍप घेतल्यानंतरच मित्रांनो तुम्ही हा सगळं अपडेशन करू शकता. गाडी तेव्हाच चार्जिंग होणार आहे. जोपर्यंत तुम्ही इफिल हे ऍप्लिकेशन घेणार नाही तोपर्यंत तुमची गाडी चार्जिंगला लागणार नाही. अनलॉक केली का सरगन? झाली. तर मित्रांनो बघू शकता सरांची गाडी चार्जिंग झालेली आहे. सरांनी चार्जर काढलेला आहे. म्हणजे ह्या चार्जरचा खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स असतो मित्रांनो. चांगल्या प्रकारे गाडी चार्जिंग लवकरात लवकर चार्जिंग होते. कारण की ह्याचं पॉवर सिस्टम एकदम क्वालिटीचा, एकदम टॉपचाच विषय आहे मित्रांनो. त्यामुळे गाडी पटापट चार्जिंग होते. तर सर तुम्ही इथे तुमची गाडी टाटा नेक्सॉन EV चार्जिंगला लावली, तर किती मिनिटात किती टक्के चार्जिंग झाली आणि इथे थांबून तुम्हाला इकडे काय सोयी सुविधा भेटल्या? बोला सर. ही 10 मिनिटात चार्ज झाली. 10 मिनिटात 20% चार्जिंग झाली. बर. आणि इथं जवळपास 20 रुपये किलोमीटर दर आहे. आणि इथं जवळ हॉटेल वगैरे आहे, त्याच्यामुळे आम्ही हॉटेल पर्यंत जाईपर्यंतच चार्जिंग करून माघारी आलो. म्हणजे चहा नाश्ता होऊस तर गाडी चार्जिंग होती आपली. हो, म्हणजे आता आम्हाला इथून लगेच 60 किलोमीटर फक्त जायचं आहे. जशी गरज होती म्हणून आम्ही केली चार्जिंग. मित्रांनो, मी पण माझे टाटा नेक्सॉन EV चार्जिंगला आणलेले आहे. पण मला पण त्याबद्दल सिस्टीम एवढी काय माहित नाही. पण इथले काय जाणकार असतील मी त्यांना विचारणार आहे की चार्जिंग वगैरे कशी कनेक्ट करायची. तर आपण त्यांच्या मदतीने चार्जिंग करणार आहोत मित्रांनो. आपल्याला तर काय प्रॉपर माहिती नाही चार्जिंग कशी लावायची. तर आपण एखादा आपल्या इथं कार्यकर्ता असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण चार्जिंग लावून घेणार आहे. कारण की शेवटी इलेक्ट्रिक गाडी आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. जर तिला आपल्याकडून चुकून जर काय झालं तर मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जाणकार व्यक्तीकडून करून घेणं कधी पण चांगलं राहतं. त्यामुळे पण तुम्ही तुमची गाडी असेल व्यवस्थित चालवा, व्यवस्थित चार्जिंग करा. जर तुम्हाला काही माहिती नसेल तर जाणकार व्यक्तीकडूनच चार्जिंग लावून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपली टाटा नेक्सॉन EV चार्जिंग स्पॉटला आलेली आहे. या इकडे आपली चार्जिंगची गन लावण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की आपल्याला या गाडी चार्जिंग कशी लावायची काय प्रॉपर माहिती नसल्यामुळे आपल्याला या इथे EVचे जी EV स्वतः वापरतात त्यांच्या माहितीनुसार आपण गाडी चार्जिंगला लावणार आहोत मित्रांनो. कारण की गाडी कशी चार्जिंग लावायची आपल्याला माहिती नाही. या सरांनी माझी गाडी तिथे चार्ज कनेक्ट केलेला आहे. इफिल ॲप असणार आहे मित्रांनो. त्यातून ते गाडी ऑनलाईन ॲप घेऊन ते ॲप चालू केल्यानंतर हा इथे जो तुम्हाला स्कॅनर दिसत असेल त्या स्कॅनर केल्यानंतर हे चालू होणार आहे मित्रांनो. ऑनलाईन आपली प्रोसेस चालू आहे. फोनवरून फोनपे मधून आपण पेमेंट करत आहोत. हे बघा टाका मित्रांनो. इफिलचा आपला रिचार्ज सक्सेसफुली झालेला आहे. गाडी पण आपण चार्जिंगला लावलेली आहे. हे जे सर आहेत हे कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून ही टॅगो EV वापरत आहे. ह्यांना याबद्दल प्रॉपर माहिती असल्यामुळे आपण यांच्याकडूनच गाडी कनेक्ट करून घेतो मित्रांनो. कारण की जाणकार व्यक्ती असणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. टाटा नेक्सॉन EV आपण बघू शकता रिचार्ज सक्सेसफुली झालेला आहे. आपली गाडी पण चार्जिंगला लागलेली आहे. पण या सरांना गडबड असल्यामुळे हे निघालेले आहेत. पण थँक्यू सर, तुम्ही आम्हाला मदत केली. तर आपल्या गाडीचं चार्जर चालू झालेला आहे. मशीनचा तुम्ही आवाज ऐकू शकता. गाडी आपली प्रॉपर पद्धतीने चालू झालेली आहे. हे बघू शकता आपली गाडी ह्या इथे असणार आहे. बघू शकता मित्रांनो, चार्जिंग लागल्यानंतर ह्या अशा प्रकारचा लोगो तुम्हाला डिस्प्ले वरती दिसणार आहे. आणि या गाडीबद्दल जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर गाडीचा लुक A1 क्लासच असणार आहे मित्रांनो. या गाडीचा लुक एकदम एवढा परफेक्ट आणि चांगल्या प्रकारचा आहे.
आणि पिकअपच्या बद्दल तर गोष्ट घेतली मित्रांनो, पिकअप या गाडीचा एवढा पिकअप जबरदस्त असतो मित्रांनो. ऍक्सिलेटरला टच करूच तर मित्रांनो गाडी 7 ते 8 ते 9 सेकंदात 100-125 स्पीड आरामात टच करते मित्रांनो, अवघ्या 8 ते 9 सेकंदात मित्रांनो. तर या गाडीत एवढा परफॉर्मन्स बेटर दॅन बेटर आहे, नादच करत नाही. टाटा म्हणलं की मित्रांनो क्वालिटीचा विषय राहत असतो. आणि ह्या गाडीचं बघू शकता टॉप मॉडेल असल्यामुळे बघायचं मॅगवेल वगैरे भेटते, कसा टकाटक बघा दिसते, चकाकतंय का नाही नुसतं. हा नादच करायचा नाही.